सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले मठ येथे 40 घरांना धोका. डोंगर पायथ्याशी असणाऱ्या 40 घरांना पावसामुळे धोका. सांगलीच्या शिराळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात शेतीला तळ्याचं स्वरूप. भात पेरणी मशागत करता येणार नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याचे पोल्ट्री शेड जमीनदोस्त. शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्यानं 18,000 कोंबड्या मेल्या. दौंड तालुक्याला पावसाचा फटका. पावसामुळे शेतात पाणी साठल्यानं मशागतीची कामं रखडली. पालघरच्या पश्चिम भाग परिसरात पावसाचा जोर कायम. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अमरावती जिल्ह्यात 184 मेगावॅटने होणार वीज निर्मिती. 3,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार. पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर अनेक भागात मुसळधार पाऊस. पावसामुळे इंद्रायणी नदीपात्रातील पाणी पातळीत. नवजात अर्भक फेकून माता फरार. नंदुरबार जिल्ह्यात शहादा शहरातील धक्कादायक घटना. चहाच्या टपरीजवळ नवजात अर्भक मृतावस्थेत आढळलं. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.